नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहे, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे आणि इथे पदनाम आहे, पदाचे नाव आहे शिपाई। या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा माहिती आपण इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची ही भरती आहे। बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात। बघा, इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि न्यायालयाचे नाव काय आहे, बॉम्बे उच्च न्यायालय असे नाव आहे। केंद्र सरकारची ही जॉब आहे आणि वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि SC ST उमेदवारांसाठी 5 वर्षाची सवलत राहणार आहे। OBC उमेदवारांसाठी 3 वर्षाची सवलत सुद्धा इथे मिळणार आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आहे आणि प्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला इथे खूप चांगली सॅलरी मिळणार आहे। 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे अर्ज फी किती असणार आहे, 50 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा इथे होणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख बघा, अर्ज करायला सुरुवात झालेली आहे का, तर हो, 18 फेब्रुवारी 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे, 4 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर नागपूर या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण PDF मध्ये सुद्धा माहिती पाहणार आहोत। नोटिफिकेशन PDF मध्ये सुद्धा काय माहिती आहे ती सुद्धा इथे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। नागपूर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आस्थापनेवरील शिपाई या पदासाठी सहस्थित रिक्त असणारे 24 पदे, पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे, अशा एकूण 36 पदाकरिता उमेदवारांना निवड यादी करायची आहे आणि 9 हे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये राहणार आहेत, तयार करायचे आहे। तर बघा, इथे टोटल 36 + 9 अशा पद्धतीचे इथे जागा असणार आहेत। 9 हे जागा प्रतीक्षा यादीमध्ये असणार आहेत आणि 36 जागांसाठी इथे जाहिरात निघालेली आहे। तयार निकष आणि अटीची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। यासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या वैध राहील। सदर पदाकरिता वेतन मॅट्रिक S बघा, S3चं तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी राहणार आहे। नियमानुसार देय भत्ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। दिव्यांग व्यक्तीकरिता सुद्धा इथे दाखल रीट याचिका L क्रमांक या सहित तुम्हाला 1 म्हणजे 4% म्हणजे 1 पद तुम्हाला इथे आरक्षित सुद्धा इथे राहणार आहे। बघा, तुम्हाला पात्रता किंवा वयोमर्यादा तुमची इथे बघा किती असणार आहे। कमाल राखीव खुला प्रवर्गासाठी किमान 18 आणि कमाल 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अनुसूचित जाती यांच्यासाठी बघा 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्यानंतर विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा इथे 18 वर्षांनी इतर म्हणजे लागू राहणार नाहीये। किमान वयोमर्यादा इथे लागू राहणार नाहीये, म्हणजे तुम्ही वयाच्या 60 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। उमेदवारांना कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघा, तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। उमेदवारांना मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे। बघा, तुम्हाला बोलता वाचता लिहिता आलं तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ आणि
निर्व्यसनी असावे। बघा तुम्हाला इथे उमेदवाराने शारीरिकदृष्ट्या सदृढ, समक्ष आणि निर्व्यसनी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला 7वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही मराठी वाचायला लिहिता येणे आवश्यक आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा पात्र उमेदवारांच्या अटी काय काय आहेत, तिथे काय काय अटी लागणार आहेत ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे। त्यानंतर त्याच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। करार करण्यास सक्षम असावं। बघा तुम्हाला काही नियम व अटी देतील, त्यानंतर तो करारनामा तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही ते करार करायला सक्षम असणं गरजेचं आहे। उमेदवाराने कुठलाही फौजदारी कायदा किंवा फौजदारी दोषी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही। आणि तुम्हाला इथे बघा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीचे इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा अल्पसूची किंवा उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत, ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। जॉबमध्ये सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला इथे काही पात्रता किंवा काही तुमचे नियम अटी दिलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी केली जाईल। त्यानंतर लेखी परीक्षा सुद्धा इथे घेतली जाणार आहे। अल्पसूची किंवा शॉर्टलिस्ट तयार करण्यात येणार आहे। तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्यात येणार आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्हता चाचणी सुद्धा इथे होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत सुद्धा इथे होणार आहे। अधिकार हे संपूर्ण अधिकार कोणाकडे असणार आहेत, प्रशासनाकडे असणार आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे असणार आहेत, नागपूर या खंडपीठाकडे असणार आहेत, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आधी सूचना वाचायच्या आहेत, काळजीपूर्वक सूचना वाचून घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर फक्त ऑनलाईन अर्ज इथे स्वीकारण्यात येणार आहे। फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि त्यानंतर बघा वेबसाईटवरती कधीपासून कधीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता, तर 18/2/2025 ते 4/3/2025 म्हणजे 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि बघा तुमची जी वेबसाईट आहे कधीपासून ओपन होणार आहे, 18/2/2025 रोजी 11 वाजता उघडेल। त्यानंतर 4/3/2025 रोजी 5 वाजतापर्यंत बंद होईल। त्याच्या आधी तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला संपूर्ण अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून भरायची आहे, करून प्रिंट आउट काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स, फोटो, सिग्नेचर आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते संपूर्ण अपलोड करू शकता। अशा पद्धतीने ही तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती संपूर्ण माहिती तुम्ही भरू शकता। आणि ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबतची सूचना सुद्धा इथे दिलेली आहे। तुम्हाला 50 रुपये फी असणार आहे अर्ज फी, ती कशा पद्धतीने भरू शकता। उमेदवारांनी अर्ज करताना नोंदणी शुल्क 50 रुपये मात्र SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे। सुधार शुल्क ना परतावा असणार आहे। त्यासाठी उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे। बघा हे तुम्हाला जे 50 रुपये भरणार आहेत ते नॉन रिफंडेबल असणार आहेत आणि SBI कलेक्टर याद्वारे तुम्ही ऑनलाईन करू शकता। अर्ज स्वीकारणाऱ्या फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेला व्यवहारात विचार, म्हणजे तुम्ही जर अर्ज शुल्क भरले असेल तरच तुमचा अर्ज इथे विचार केला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार नाही। अशा पद्धतीची तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत किंवा कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। ज्या उमेदवारांनी मुलाखतीत बोलविण्यात येणार आहे त्या व्यक्तीचे तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर ते डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत बघा। तुम्हाला इथे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे। जन्मतारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्ड प्रमाणपत्र असेल तरी चालणार आहे। जन्म दाखल्याच्या पुराव्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण कागदपत्रे किंवा ह्याच्यापैकी कुठलाही एक असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे। त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रतेचे परीक्षा प्रमाणपत्र, 7वी 10वी 12वी इत्यादी परीक्षेचे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहेत। जाहिरात प्रसिद्ध नंतरची 2 प्रतिष्ठित व्यक्तीशी दिलेले बघा चारित्र प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। हुद्दा, पत्ता, फोन नमूद असावा असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट इथे लागणार आहे।
सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र इथे लागणार आहे. लहान कुटुंब स्वयं घोषणा प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर बघा, उमेदवार न्यायालयीन व शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी उमेदवारांनी न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे मंजुरी घेतलेल्या ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लावायचे आहे. त्यानंतर तुमच्या नावात बदल झाले असेल ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत. त्यानंतर बघा तुमच्या कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. परीक्षेचे स्वरूप, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे बघा शॉर्टलिस्ट लावण्यात येणार आहे. त्यानंतर तुमची निवड झाली असेल तर त्या विद्यार्थ्यांची चाळणी लेखी परीक्षा होणार आहे. 30 गुणाची उत्तीर्ण गुण किमान 15 असणार आहेत. लेखी चाचणी प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे इथे तुम्हाला मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असणार आहेत. 30 गुणाचे इथे क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला 30 प्रश्न ठेवण्यात येणार आहेत असून प्रत्येक प्रश्नात 1 गुण असणार आहे. बघा 30 क्वेश्चन 1 गुणास असणार आहे. त्यानुसार बघा तुम्हाला 30 मार्क इथे असणार आहेत. शारीरिक क्षमता यांच्यासाठी 10 गुण असणार आहेत. तोंडी याच्यासाठी 10 गुण असं तुम्हाला इथे परीक्षा असणार आहे. एकूण निवड प्रक्रियेचे गुण किती असणार आहेत? 50 गुण तुमची इथे असणार आहेत. बघा त्यानंतर तुमची निवड कशी केली जाणार आहे? चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर तुमची शारीरिक विशेष अर्हता चाचणी उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर मुलाखतीसाठी सुद्धा इथे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. उमेदवारांनी निवड ही उत्तम नमूद निष्कषामध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल. बघा अशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठविण्यात येईल. उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे. बघा तुम्हाला ईमेल ID वर तुमचं प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला पाठवण्यात येणार आहे आणि ते आणणं एक्झामच्या वेळेस तुम्हाला अनिवार्य असणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि इतर सूचना सुद्धा इथे आहेत काही, ते तुम्ही वाचून घेऊ शकता आणि तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काही सूचना किंवा मार्गदर्शन सुद्धा इथे दिलेले आहेत, ते तुम्ही संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.